तर अजित पवार यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे असं एकनाथ खडसे यांनी सुद्धा म्हटलंय। स्टॅम्प ड्युटी अजित पवारांमुळे माफ झाली हे स्पष्टपणे दिसतं असं खडसे म्हणाले। अजित पवारांची उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमार्फत चौकशी व्हावी अशी मागणी सुद्धा खडसेंनी केली। पुण्यातील जमीन घोटाळा प्रकरणी अजित पवार अडचणीत आले आहेत। या घोटाळ्याबाबत अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करत। भाऊ, मोठा घोटाळा असल्याचं मानलं जात आहे, काय हे नेमकं प्रकरण? 1000 कोटी रुपयाची जमीन 300 कोटी रुपयात घेतली असा आरोप आहे। यामध्ये प्रत्यक्ष असे आहेत की वेगवेगळे आक्षेप आहेत, आरोप आहे। यातला पहिला आरोप असा आहे की ही जमीन जी आहे ती महारवतन जमीन आहे आणि महारवतन जमिनीच्या खरेदी विक्रीची परवानगी ही महसूल आयुक्तांकडून घ्यावी लागते, ती याच्यामध्ये घेतलेली दिसत नाही आहे। त्यामुळे हा व्यवहारच मुळात बेकायदेशीर ठरतो। हे सगळं करत असताना जर अजितदादा पवारांना या ठिकाणी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यायचा असेल तर तो त्यांनी दिला पाहिजे। कमीत कमी चौकशी पूर्ण होईपर्यंत तरी तो दिला पाहिजे। मला ज्यावेळेस राजीनामा द्यायला सांगितलं त्या कालखंडामध्ये जी जमीन माझ्या परिवाराने खरेदी केली त्या खरेदीशी माझा संबंध नव्हता।